Welcome students. This is 5th standard English class and today we are doing the 6th lesson. Okay? And the name of the lesson is announcements. Before that, let me tell you, please share this video with your friends so that they can benefit this lesson. And if you are new to the channel, please subscribe the channel and press on the bell icon so that you can quickly be notified of the latest videos. Okay? So let's get started. Announcements. Now let's read the first announcement. That is 6 July 2015. It has been observed by the head boy and head girl that certain classes do not clean up their classrooms before leaving. आता हेड बॉय आणि हेड गर्लनी नोटीस केलंय की क्लास सुटण्यापूर्वी क्लासमधले स्टुडंट्स क्लासरूम क्लीन करत नाहीत. ओके. इफ एनी क्लास इज फाउंड untidy and littered after school, that class will be detained the next day after school hours up to 4 p.m. Please take note of this. तर कोणी कुठलाही क्लास जर असा अनटायडी सापडला तर त्या क्लासला क्लास सुटल्यानंतर शाळा सुटल्यानंतर तिथेच 1 तासभर ठेवला जाईल. द नेक्स्ट डे आफ्टर स्कूल आवर्स अप टू 4 p.m. ओके. डिटेन्ड अप टिल 4 p.m. 4 वाजेपर्यंत त्यांना क्लासमध्येच ठेवलं जाईल पनिशमेंट म्हणून. सो प्लीज टेक नोट ऑफ दिस. ही झाली पहिली अनाउन्समेंट. नाउ लेट्स सी द सेकंड अनाउन्समेंट. टुमॉरो, दॅट इज ऑन 10th of July, school will close an hour earlier as the teachers had to attend an important PTA meeting, Parents Teachers Association meeting. So please inform your parents to arrange to pick you up at 2 p.m. instead of 3 p.m. तर उद्या, that is on 10th July, school will close an hour earlier. 1 तास लवकर शाळा बंद होणार आहे कारण पीटीए मीटिंग आहे. टीचर्सना ती पीटीए मीटिंग अटेंड करायची आहे. सो प्लीज इन्फॉर्म युअर पॅरेंट्स, म्हणजे तुमच्या पॅरेंट्सना सांगा की तुम्हाला 1 तास लवकर घरी घेऊन जायला. और अरेंज टू पिक यू अप ऍट 2 p.m. इन्स्टेड ऑफ 3. 3ला शाळा सुटते, त्याच्याऐवजी उद्या 2ला सुटणार आहे. आता थर्ड अनाउन्समेंट. On Sunday, that is 12th July 2015, there is a football match between classes 8th and 9th on the school ground. The match will begin at 9 a.m. All students are invited to come and cheer their favorite team. Please come on time so that the players are not distracted. तर जुलै 2015 12th जुलैला फुटबॉल मॅच आहे बिटवीन क्लासेस 8th and 9th ऑन द स्कूल ग्राउंड. आणि मॅच 9 वाजता सुरू होणार आहे आणि एव्हरीबडी इज इन्व्हायटेड टू कम अँड चिअर देअर फेवरेट टीम. त्यांच्या फेवरेट टीमला सपोर्ट करायला सगळ्यांनी ग्राउंडवर यायचंय आणि टाइमवर यायचंय कारण उशिरा आला तर प्लेयरना डिस्ट्रॅक्शन होईल, त्यांना डिस्टर्ब होईल. त्यामुळे गेम सुरू व्हायच्या आधी ग्राउंडवर यायचंय. ओके. आता नेक्स्ट अनाउन्समेंट. The school has organized a storytelling competition for classes 5th, 6th and 7th from 21st to 25th of July. तर स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन आहे स्कूलमध्ये 5th, 6th आणि 7th च्या मुलांसाठी 21st पासून ते 25th, 21, 22, 23, 24, 25 असे 5 दिवस ती कॉम्पिटिशन आहे. द कॉम्पिटिशन विल बी हेल्ड इन स्कूल हॉल. स्कूलच्या हॉलमध्ये ही कॉम्पिटिशन होणार आहे ऍट 10 in the morning, सकाळी 10 वाजता. चिल्ड्रन मे सिलेक्ट. तर टॉपिक्स कुठले आहेत स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचे? अ फेबल. ओके. पहिले स्टोरी. सेकंड इज अ फोक टेल. थर्ड इज अ फेरी टेल. फोर्थ इज अ ट्रू स्टोरी अँड फिफ्थ इज अ फनी स्टोरी. तर या 5 वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुम्ही गोष्टी सांगू शकता कॉम्पिटिशनमध्ये. 3 prizes विल बी गिव्हन फॉर इच कॅटेगरी. प्रत्येक कॅटेगरीमध्ये 3 प्राइजेस असतील. म्हणजे टोटल किती प्राइजेस झाले? 15 prizes. Okay. 3 prizes will be given for each category. The time limit is 3 to 5 minutes. 3 ते 5 मिनिटांमध्ये तुम्ही स्टोरी सांगायची आहे. Those who wish to participate may contact Mrs. Sanjana Mohite for other details. They must register their names with her before 16th of July. ज्यांना कोणाला भाग घ्यायचा आहे, who is interested and who wish to participate may contact Mrs. Sanjana Mohite. ओके. संजना मोहिते यांना कॉन्टॅक्ट करावं ज्यांना इच्छा आहे भाग घेण्याची. आणि दुसऱ्या डिटेल्स किंवा दुसरी अधिक माहिती कुठली हवी असेल तर मिसेस संजना मोहितेंना कॉन्टॅक्ट करायचं अँड रजिस्टर करायचं त्यांची नावं
16 जुलैच्या आधी, बिफोर 16th of July. Okay. And the next is construction work to extend the school building will start next week. All students are cautioned not to cross over the fence at the construction site. It is dangerous and may cause you injury. Please stay away from that fence. आता कन्स्ट्रक्शन वर्क चालू आहे स्कूलच्या आवारात, स्कूल बिल्डिंग वाढवण्यासाठी. ओके, टू एक्सटेंड द स्कूल बिल्डिंग अँड विल स्टार्ट, दॅट काम सुरू होईल नेक्स्ट वीक. द वर्क विल स्टार्ट नेक्स्ट वीक. अँड ऑल स्टुडंट्स आर कॉशन, सगळ्यांना वॉर्निंग दिली आहे, कॉशन केलंय की त्यांनी ते कठडा किंवा कंपाऊंड वॉल क्रॉस करू नये. दे आर कॉन्शियस नॉट टू क्रॉस ओव्हर द फेन्स ॲट द कन्स्ट्रक्शन साईट. कन्स्ट्रक्शन साईटला फेन्सिंग केलेलं आहे. तिथे जागा जिथे कन्स्ट्रक्शन होणार आहे तिथे ऑल चारी बाजूने फेन्सिंग केलेलं आहे. त्याच्यावरनं उडी मारून जाऊ नये. इट इज व्हेरी डेंजरस अँड इट मे कॉज यू इंजुरी. तुम्हाला इजा होऊ शकते. सो प्लीज स्टे अवे फ्रॉम दॅट फेन्स. ओके, आता लास्ट अनाउन्समेंट आहे. अ सायकल की विथ अ ब्लू की चेन हॅज बीन फाउंड ऑन द ग्राउंड. आता सायकलची चावी ज्याला ब्लू की चेन आहे अशी ग्राउंडवर सापडलेली आहे. आता हुएवर हॅज लॉस्ट इट, ज्याची कोणाची हरवली आहे, कॅन कॉन्टॅक्ट द क्लार्क मिसेस नीना पिंटो. ज्याची कोणाची चावी हरवली आहे त्यांनी ऑफिसमधले क्लार्क मिसेस नीना पिंटो यांना कॉन्टॅक्ट करावं. अँड सी इफ इट बिलॉंग्स टू हिम ऑर हर. तर त्यांची स्वतःची ती चावी आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. ओके, आता नेक्स्ट आहे थिंग्स टू डू. Now choose a suitable heading for each announcement from those given below. आता इथे 6 हेडिंग्स दिलेत. आपण वरती 6 अनाउन्समेंट वाचले. तर हे प्रत्येक हेडिंग कुठल्या अनाउन्समेंटला सूट होतं हे आपण त्या अनाउन्समेंटच्या वरती द्यायचं किंवा लिहायचं. चेंज इन स्कूल आवर्स हे कुठल्या अनाउन्समेंटसाठी होतं? चेंज इन स्कूल आवर्स वॉज फॉर सेकंड जे अनाउन्समेंट होतं टुमॉरो, दॅट इज ऑन 10 जुलै स्कूल विल क्लोज an hour earlier. त्याच्यासाठी ही फर्स्ट अनाउन्समेंट आहे. ओके, नाउ द नेक्स्ट वन. नेक्स्ट कुठली आहे? स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन. स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन कुठल्या ह्याच्यासाठी होती? चौथ्या अनाउन्समेंटसाठी होती. स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन ही चौथ्या अनाउन्समेंट आहे, त्याच्यासाठी ती हेडिंग आहे. ओके, आता थर्ड अनाउन्समेंट आहे वॉर्निंग. वॉर्निंग आहे कशा कुठल्या ह्याच्यासाठी? कन्स्ट्रक्शन साईट, जी 5वी अनाउन्समेंट आहे. कन्स्ट्रक्शन साईटवर काम चालू आहे त्याच्यासाठी ही 5वी अनाउन्समेंट आहे वॉर्निंगची. ओके, क्लिनलीनेस. क्लिनलीनेस ही अनाउन्समेंट कुठली अनाउन्समेंट? जी फर्स्ट अनाउन्समेंट आहे. इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट बाय द हेड बॉय अँड द हेड गर्ल द क्लास इज नॉट क्लीन. हे फर्स्ट अनाउन्समेंट होती आहे क्लिनलीनेस. ओके, नाउ नेक्स्ट इज लॉस्ट अँड फाउंड. लॉस्ट अँड फाउंड हे लास्ट अनाउन्समेंट आहे. सायकल की विथ अ ब्लू की चेन हॅज बीन लॉस्ट, त्याच्यासाठी ही लॉस्ट अँड फाउंड ही लास्ट अनाउन्समेंटसाठी सुटेबल आहे. आता फुटबॉल मॅच एकच राहिले, ती आहे कुठल्या अनाउन्समेंटसाठी? थर्ड अनाउन्समेंटसाठी आहे. दॅट इज ऑन संडे दॅट इज अ फुटबॉल मॅच बिटवीन क्लास 8th and 9th. ओके, तर हे 6ही हेडिंग्स 6ही अनाउन्समेंटला आपण लावून दिलेत. आता नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे प्रेझेंट एनी वन ऑफ दिस अनाउन्समेंट युअर सेल्फ ओरली. तर हे तुम्हाला तुमचं घरी करायचंय. ग्रुप वर्क पण तुम्हीच करायचंय. अनाउन्समेंट कॅन बी मेड इन एव्हरी क्लास ओरली or it can be put up on the school notice board. Discuss and decide what method should be used for each of the announcements given here. The oral announcement ला काय लिहिणार तुम्ही, रिटन अनाउन्समेंट ला काय लिहिणार तुम्ही, रिटन नोटीसला, आणि दोन्ही असेल तर कसं करणार, तर तुमचं तुम्ही ग्रुपमध्ये डिस्कस करून करायचंय क्लासमध्ये. आता नेक्स्ट वन आहे मेक ग्रुप्स. वन पर्सन इन द ग्रुप चूजेस अन अनाउन्समेंट. एव्हरी वन इन द ग्रुप रीड्स दॅट अनाउन्समेंट सायलेंटली बट केअरफुली. ओके, and closes their books. Then that person presents the announcement, changing one of the details in the announcement. Others spot the change. For example, you might say red keychain instead of blue in the last announcement. तर ह्याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला सायलेंटली वाचायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे आणि ते बोलायचं आहे, आणि दुसऱ्यांनी तुमच्या
चुका काढायच्या आहेत त्याच्यामध्ये. ओके. किंवा दॅट पर्सन प्रेझेंट्स द अनाउन्समेंट चेंजिंग वन ऑफ द, किंवा मुद्दाम चेंज केलेलं असेल ते एखादा कलर किंवा काही, आणि ते अदर्स शुड स्पॉट द चेंज. काय बदल झालाय ते सांगायचे. ओके. थर्ड वन इज नेम द ओकेजन ऑफ और रिझन फॉर विच इच अनाउन्समेंट इज बीइंग मेड. देन थिंक ऑफ एन ओकेजन अँड प्रिपेअर अन अनाउन्समेंट फॉर इट ॲज अ ग्रुप ॲक्टिव्हिटी. तर कुठलेही ओकेजन घेऊन त्याच्यासाठी एक अनाउन्समेंट तयार करायची. नेम द ओकेजन ऑर रिझन फॉर विच इच अनाउन्समेंट इज बीइंग मेड. ओके. एखादं ओकेजन तुम्ही घ्यायचंय किंवा एखादी काय स्कूलचं गॅदरिंग आहे किंवा काय आहे असं अनाउन्समेंट तुम्हाला करायची. ओके. तर हे झालं लास्ट वन. आता ऍक्टिव्हिटी आहे प्रिपेअर अन अनाउन्समेंट फॉर अन ओकेजन लाईक वन्स मेन्शन्ड हिअर. तर सगळं तसंच आहे, फक्त अनाउन्समेंटची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, बाकी काही नाही विशेष या लेसनमध्ये. तर हा लेसन इथे संपवते मी. तर पुढच्या व्हिडिओ घेऊन मी लगेच येईन पुढचा लेसन घेऊन. तोपर्यंत टेक केअर.